माझा मिड डे बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी मिलिंद देवरा यांना देण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा हे काँग्रेसमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आलेले होते आणि त्यानंतर आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमका काय हेतू असू शकतो मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यामागे? दक्षिण मुंबईमध्ये मिलिंद देवरा यांचं खूप मोठं वर्चस्व आहे। यासोबतच मुंबईत देखील काँग्रेसचा एक खूप निष्ठावान असा चेहरा म्हणून मिलिंद देवरा यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि त्याचबरोबर मुंबईतले इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा ज्वेलरी असोसिएशन मधले जे सगळे मोठे मोठे नावं आहेत ते सगळ्यांचेच मिलिंद देवरा यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत आणि म्हणूनच शिवसेनेने काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांना आपल्याकडे खेचलं होतं। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तो प्रवेश झाला होता आणि त्यानंतर आता राज्यसभेसाठी देखील मिलिंद देवरा यांचं नाव हे निश्चित केलं गेलेलं आहे आणि ज्यावेळी देवरा यांचा प्रवेश झाला त्याचवेळी ही शक्यता सांगितली जात होती की त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेवर पाठवलं जाईल आणि आता तर याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि मिलिंद देवरा यांचं नाव जे आहे त्याला फायनल करण्यात आलेलं आहे। उद्या मिलिंद देवरा हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यानंतर निवडणूक होईल राज्यसभेच्या या 6 जागांसाठी। 4 जागा ज्या आहेत त्या भाजपकडे, एक जागा अजित पवार आणि शिंदे गटाकडे आली होती। त्यानुसार आता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि याचं थोड्याच वेळात एकनाथ शिंदे देखील या संदर्भामध्ये। धन्यवाद अक्षय या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। तर दुसरीकडे भाजपची सुद्धा राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे।